नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 1 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी घेतलेल्या जरांगेंच्या भेटीसंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यकांनी आता जरांगेंची भेट घेतली आहे. राजेंद्र सांबळेंनी आता मनोज जरांगेंसोबत चर्चा केली आहे. मुंबईचा दौरा हा थांबवण्यासाठी आता सरकारनं जे आहे ते आता प्रयत्न केलेले आहेत. मनोज जरांगे आता हे मुंबईकडे येण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि हाच निर्णय जो आहे तो थोडासा पुढे ढकलावा अशी विनवणी करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंची भेट घेत आहेत. आम्हाला शहरातून मुद्दाम मधून जायचं, राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतं आम्हाला मधून जायचं, मुद्दाम वेठीस धरायचं म्हणलं. आम्हाला एक देऊन टाका, आम्ही डायरेक्ट ते आझाद मैदानाला शांततेत जाऊन बसतो. कारण गणेश मिरवणुकीचा, गणेश उत्सवाचा त्याचा तिकडं काय संबंध येतो, त्याचे वेगळे मार्ग. आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असावा. आझाद मैदानाला एकही मिरवणूक नसते आणि त्यामुळे तिकडे आमचा अडथळाच नाही. लालबागच्या बाप्पांचं वेगळी मिरवणूक किंवा अनेक पंचायत ते वेगळ्या मिरवणूक आहेत. आम्हाला एक रस्ता द्या, काही अडचण नाही. आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो. तुम्हालाही ताण होणार नाही, आमच्या लेकरा बाळाला गरिबाचा त्रास होणार नाही. साधा आणि सरळ विषय. गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी. एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ, म्हणजे ट्रॉफिक मुंबईची जाम होणार नाही. आणि आता गणेश उत्सव होतं, त्यांचा आमचा संबंध येणार नाही. आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्राकडे असते. एकदम सोपं आहे. म्हणजे आम्हाला गरिबाला न्याय द्यायचा, राजकारण करायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. पण आरक्षण मात्र घेणारे आणि मला ते पाहिजे, सोडणार नाही, अंमलबजावणी पाहिजे.